नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, नवीन व्हिडिओ नवीन भरतीसह आज आपण भेटणार आहोत. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर खूप दिवसानंतर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला मग बघूया आजची लेटेस्ट अपडेट आहे कुठची. तर मित्रांनो, सेंट्रल रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट या पदाकरता ही भरती निघालेली आहे. आपण जाहिरातसुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत. एकूण व्हॅकन्सीज बघा निघालेल्या आहेत 5696 व्हॅकन्सीज. ह्या ऑल इंडिया लेवलवरती आहेत, सेंट्रल लेवलवरती आहेत. परंतु केवळ मुंबईपुरता जर विचार केला तर जवळजवळ 550 ते 560 व्हॅकन्सीज ह्या मुंबई सेंट्रल रेल्वे अंतर्गत आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी आहे ती अतिशय छान संधी ही या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबची मिळत आहे. आता शैक्षणिक पात्रता काय असेल तर बघा, मॅट्रिक्युलेशन किंवा 10वी पास असेल आणि सोबतच काही टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणजे ITI असेल, इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, तो कोण्या अंतर्गत असेल हे आपण चला बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, ही जाहिरात आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. तुम्ही बघू शकता इथं पोस्ट वाईज पॅरामीटर्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा, असिस्टंट लोको पायलट या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघू शकता, मॅट्रिक्युलेशन किंवा 10वी पास, सोबत ITI असेल रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं, जसं की NCVT SCVT अंतर्गत असेल. तर ट्रेड कुठले बघा, ट्रेड्स ऑफ फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिल राईट किंवा मेंटेनन्स मेकॅनिक या पद्धतीचं, किंवा मेकॅनिक रेडिओ अँड TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मचेअर कॉईल वाइंडर, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, किंवा 10वी पास तुमचं झालेलं असेल आणि सोबतच जर कोर्स कम्प्लिशन ॲक्ट अंतर्गत जर तुमचं अप्रेंटिससुद्धा झालं असेल, जे वरती आपण जे ट्रेड मेन्शन केले आहेत, तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, अप्रेंटिसशिप असेल तरी करू शकता, किंवा जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल 10वी नंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधला, तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी हा अर्ज या पदांकरता करू शकता. किंवा तेही नसेल तर कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम ऑफ दीज इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स, जर तुमच्याकडे ITI नसेल तर बघा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं आहे, स्ट्रीम ऑफ दीज इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन इन लिव्ह ऑफ ITI. बघा, ITIच्या ऐवजमध्ये तुमच्याकडे डिग्री इंजिनिअरिंग जरी असेल, बघा काय म्हणते, डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबव विल बी ॲक्सेप्टेबल इन लिव्ह ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. डिप्लोमा नंतर जर तुमच्याकडे इंजिनिअरिंग झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता. तसे छान पदं आहेत. बघा, मुंबईपुरता जर आपण विचार केला तर आपण पूर्ण भारतात जर बघितलं तर आपण बघितलं 5656 आहेत. आणि मुंबईपुरता जर विचार केला तर बघा 411 सेंट्रल याच्यामध्ये असतील, पुन्हा 110 आणि WR कडे आणि SCR करता 26, म्हणजे एकूण 550पेक्षा जास्त जागा, 560 जागाचं 550 ह्या जागा तुम्हाला त्या ठिकाणी केवळ मुंबईपुरता या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील. आता बघा, वयोमर्यादा काय असेल तर बघा, वयोमर्यादा त्यांनी 18 ते 30 वर्ष या ठिकाणी दिलेली आहे. OBC आणि SC/ST करता सरकारी नियमाप्रमाणे जी त्या ठिकाणी तुम्हाला रिबीट मिळतील, 3 वर्ष OBC करता आणि SC/ST करता 5 वर्ष, ती या ठिकाणी सुद्धा लागू आहे. सॅलरी बघा, सुरुवातलाच तुम्हाला 19,900 हा जो तुमचा बेसिक असेल त्या पद्धतीने तुमची ती सॅलरी त्या ठिकाणी सुरू ही या पद्धतीने होणार आहे. आता बघा, ॲप्लिकेशन डेट बघा, ॲप्लिकेशन डेट त्याच्या 20 जानेवारीपासून अगोदर सुरू झालेले आहेत. आपला व्हिडिओ थोडा लेट असल्यामुळे, परंतु इतकाही लेट नाही, 22 तारीख आहे आजची. परंतु अप्लाय करायला अजूनही 19/2/2024 म्हणजे जवळजवळ 20-22 दिवस याहीपासून तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यामुळे 19 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे. आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर बघा, या ठिकाणी 5 चाळण्या त्यांनी लावलेल्या आहेत. मुख्यतः 3 चाळण्या ह्या तुम्हाला त्या ठिकाणी पार कराव्या लागतील. पहिली असेल CBT-1 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल 1, आणि दुसरी असेल कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 2. तर बघा, ह्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पार करायच्या आहेत. दोन्ही टेस्ट महत्त्वाच्या म्हणजे मराठी मीडियममधून त्या ठिकाणी तुम्हाला पार करायचे आहेत. दोन्हीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर CBAT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट ही त्या ठिकाणी तुमची होणार आहे, जी इंग्लिश आणि हिंदी या दोनच भाषेमध्ये होणार आहे. सोबत मेडिकल स्टँडर्ड A16 तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन ह्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी या सिलेक्शन प्रोसेसमध्ये अनिवार्य पद्धतीने केलेलं आहे. सिलेबस खूप डिटेलमध्ये आहे. त्या पद्धतीने जर कमेंट्स असतील तर आपण एक सेपरेट सिलेबसवरती एक व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की बनवण्याचा प्रयत्न करू. आता फीस किती असेल बघा, SC ST महिला प्रवर्ग आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन किंवा ट्रान्सजेंडर असतील तर 250 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फीस भरायची आहे, आणि इतर प्रवर्ग असतील तर 500 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस भरायची आहे. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण, जर तुम्ही CBT-2 पर्यंत पोहोचलात तर तुमची जी फीस आहे ती त्यातली अदर्स करता 500 रुपये जी फी आहे त्यातली 400 रुपये परत होणार आहे, आणि SC ST महिला प्रवर्गांमधली 250 रुपये फीस जी आहे ती तुमची रिटर्न बॅक तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता मुंबई करता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, खास करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता, आता वेबसाईट उतरून घ्या
www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळामार्फत त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन ही भरू शकता। ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ॲप्लिकेशन्स भरायची आहेत। 20 तारखेपासून सुरू झालेले आहेत। 19/2/2024 ही त्याची शेवटची तारीख आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन भरायचे। त्यामुळे 10वी पास आणि तत्सम विद्यार्थी असतील, ITI वगैरे झाले तर त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी। असिस्टंट लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट ही भरती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत लवकरच। तोपर्यंत धन्यवाद।